वास्तुशास्त्रानुसार घराचे मंदिर हे केवळ पूजास्थळ नसून संपूर्ण घराच्या सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. जर मंदिर चुकीच्या दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी असेल तर त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणाव आणि आर्थिक त्रास होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये घराच्या मंदिराच्या योग्य दिशेबद्दल. हिंदू संस्कृतीतील घराचे मंदिर हे केवळ प्रार्थनास्थळ मानले जात नाही, तर सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि देवाशी असलेल्या नात्याचे केंद्र मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जर मंदिर चुकीच्या दिशेने, चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या मार्गाने घरात ठेवले तर त्याचा थेट परिणाम घरातील वातावरण, मनाची शांती आणि कौटुंबिक आनंदावर होऊ शकतो. अनेक वेळा अजाणतेपणी केलेली एखादी छोटीशी चूकही तणाव, अशांतता आणि नकारात्मक ऊर्जेचे कारण बनते. चला तर मग जाणून घेऊया घराचे मंदिर ठेवण्यासाठी कोणती दिशा शुभ आहे आणि मंदिर ठेवण्यासाठी कोणत्या जागा टाळल्या पाहिजेत. घरातील सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे पण प्रभावी नियम सांगितले आहे. सर्वप्रथम, घर नेहमी स्वच्छ, हवेशीर आणि प्रकाशमान ठेवणे जरुरी आहे. मुख्य प्रवेशद्वार मोकळे व स्वच्छ असावे, कारण याच ठिकाणाहून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. घरात अनावश्यक, तुटलेल्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू साठवू नयेत, कारण त्या नकारात्मक ऊर्जा वाढवतात. ईशान्य दिशेला विशेष महत्त्व असून या भागात देवघर, ध्यानाची जागा किंवा स्वच्छ मोकळी जागा ठेवावी. या दिशेत नेहमी प्रकाश आणि स्वच्छता असणे सकारात्मकतेसाठी शुभ मानले जाते. घरातील स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे आणि स्वयंपाक करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावा. बेडरूममध्ये जड कपाटे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावीत आणि झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्वेकडे असावे. घरात नियमितपणे अगरबत्ती, धूप किंवा दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. घरात तुळशी, मनी प्लांट यासारखी हिरवी झाडे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच घरात शांतता, सौहार्द आणि प्रेमाचे वातावरण राखणे हे कोणत्याही वास्तू नियमापेक्षा अधिक प्रभावी सकारात्मकतेचे साधन मानले जाते. वास्तुशास्त्रात ईशान्य कोन हे देवाचे स्थान मानले आहे. घरांचे मंदिर नेहमी याच दिशेने असावे. या दिशेने मंदिर असल्याने घरात सुखशांती टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रसारण होते. जर ईशान्य दिशेला जागा नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा देखील निवडू शकता. अनेक वेळा नकळतपणे आपण अशा ठिकाणी मंदिरे ठेवतो ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. बेडरूममध्ये मंदिर ठेवल्याने पती पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. जर मंदिर सक्तीने तेथे ठेवायचे असेल तर रात्री झोपताना मंदिरावर पडदा घालावा. सिंक किंवा स्टोवच्या अगदी वर किंवा खाली मंदिर असू नये. पायऱ्यांखाली मंदिर बांधल्याने कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. मंदिर कधीही शौचालयाच्या शेजारी किंवा त्याच्या वरच्या भिंतीला लागून असू नये. तुटलेली मूर्ती मंदिरात कधीही ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मकता येते. एकाच देवाच्या अनेक मूर्ती बाळगणे टाळावे, तसेच मूर्ती एकमेकांसमोर येऊ नयेत. रागीट मुद्रेच्या देवीदेवतांची चित्रे घराच्या मंदिरात कधीही लावू नयेत. अनेकदा लोक मंदिरात आपल्या पूर्वजाचे फोटो ठेवतात, जे वास्तूनुसार चुकीचे आहे. पूर्वजांचे स्थान पूजनीय आहे, परंतु ते देवतांबरोबर मंदिरात ठेवू नये. आपण त्यांचे फोटो दक्षिणेकडील भिंतीवर लावू शकता. पूजा करताना व्यक्तीने पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करणे चांगले मानले जाते. पूर्व दिशा ज्ञानाचे प्रतीक आहे आणि उत्तर दिशा संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.